घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. अरे आई माझी आज स्वर्गात आहे ना दादांनो, पण तरीही तिचं चित्त आज 2 लेकरांवर आहे, 2 मुलींवर आहे दादा. का तर आईचे आपल्या 5 उपकार आहेत, 5 उपकार आहेत दादा. किती उपकार आहेत? अनंत उपकार आहेत, पण कमीत कमी 5 तरी मानार दादांनो, 5 तरी माना. प्रथमतः या पृथ्वी लोकावर, पृथ्वी रूपी रंगमंचावरती यायचे ना, तर पहिलं पाऊल ठेवायला जागा जर कोणी दिली असेल तर त्या माझ्या आईनं दिली, त्या माझ्या आईनं दिली दादा. गर्भात प्रथमतः जागा माझ्या आईने दिली. उपकार नाही का? पहिला उपकार आईचा आहे दादा. दुसरा उपकार प्राणदान दिलं, प्राणदान दिलं दादांनो. चला ना दवाखान्यात, चला बरं हॉस्पिटलमध्ये, आणि एखादा डिलिव्हरीची आपली माता असेल ना, तर ते समोरचं दृश्य आपण बघतोच ना. आपल्या घरात डिलिव्हऱ्या झाल्यात ना, ते दृश्य बघतो. आता पहिल्या डिलेवऱ्या घरी, आताच्या डिलेवऱ्या दवाखान्यात आहे. आणि मग दवाखान्यात आपण बघतोच ना, मग गेलं की डॉक्टर लोकांनी म्हणायचं फॉर्म, सुनील महाराज फॉर्म आहे, करा इथं सही. कोण पती कोण मुलगा आहे सही करायची, आणि विचारतात लगेच, एक तर आई जगल, नाही तर मुलगा जगल, म्हणजे बाळ जगल. सही करायची, तोच कागद आतमध्ये डॉक्टर साहेब घेऊन जातात. ऑपरेशन थिएटर मध्ये टेबलवर आपली आई असते दादा. 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, आणि डॉक्टर साहेब त्या आईला सांगतात, आई ऑपरेशन आहे, सिझरिंग करावं लागेल, तुमच्या जीवाला भीती, तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे का तुमचं बाळ प्यार आहे? बाहेर प्रश्न विचारलेला असतो, तुम्हाला तुमची पत्नी पाहिजे का बाळ पाहिजे? तर आपण म्हणतो बाबा पत्नी पाहिजे, किंवा आपली कोण नाही असेल तर आई पाहिजे. पण आतमध्ये डॉक्टर गेल्यानंतर तीच आईला प्रश्न केल्यानंतर ती आई वेदनेने व्याकुळ झालेली असते दादांनो. ती आई हात जोडून डॉक्टर साहेबांना म्हणते, दादा साहेब सिझेरियन करा ना, बेहतर माझा जीव गेला तरी चालेल ना, पण माझ्या गर्भातला माझा राजा वाचला पाहिजे, माझ्या गर्भातला माझा राजा वाचला पाहिजे. हे कोण म्हणतं गाड्या? कोण म्हणतं? आई. आई. त्या आईला जपायला ना, आईला सांभाळायला काय नडतंय बरं? आता काय नडतंय गाड्या दादांनो मला सांगा. अरे ज्या वेळेस आपल्या मुखात दात नसतात ना, चुरून चुरून आपल्याला घास घालते, चुरून चुरून घास घालते ना. चिवचा घास आहे, काऊचा घास आहे. मला तुम्ही सांगा, म्हातारपणी त्या आईला आणि बापाला किती भाकर लागेल बरं? किती भाकर लागेल? सकाळी एक, संध्याकाळी एक, ग्लासभर दूध लई झालं. म्हातारीने दूध मागितलं ना, पोरांनी खाल्लं म्हणायचं, पाहुणे आलते म्हणायचं. नकार तसं करू. एक संख्या, एक संख्या उपकार आहेत रे दादा. गर्भात जागा दिली, प्राणदान दिले, रक्तदान दिले, आभ्रुदान दिले, आणि हस्तेदान दिले दादा त्या आईनं. मग त्या आईची आपण कुणी रस असे होलपट करू नका, त्या आईची कुणी रस असे होलपट करू नका, किंवा बाबांची तर नकारे करू. दोघांनी मिळून 50-55 वर्षाचा प्रपंच सांभाळलेला असतो गड्या दादा. कशासाठी करतात ते? आईंनी काय दिलं माझ्या संग? दिलं ना सगळं पवार परिवाराला, दिलं ना. फक्त एक संघ नेलं ते दान दिलं, फक्त एक संघ नेलं. आहे वपनाने धाडी स्वर्ग लोक, ये तुल्याने सुका प्राप्त होसी. फक्त माझं कुंकू नेलं दादांनो, फक्त आईने माझ्या कुंकू नेलं दादा. कपाळ तिचं पण कुंकुपतीच्या नावचं आहे, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र आईच्या नावचं आहे, पतीच्या नावचं आहे दादांनो. हात तिचे सौभाग्याच्या बांगड्या पतीच्या नावच्या दादा. कंबर तिची पण कमरेला कंबरपट्टा पतीच्या नावचा आहे. पाय तिचे
पण पायातलं पैंजण, पायातली जोडवी पतीच्या नावची दादांनो, पतीच्या नावची. तिलाच आई म्हणतात रे, तिलाच आई म्हणतात, कुणालाही आई म्हणत नाही. कितीही एखादी आपली सुंदर मावशी असू द्या किंवा काय असू द्या, ती बाळ म्हणते माझ्या बहिणीचाच पोरगा म्हणते. कुरुपती आई मुलाशी जीवन दुजी रंबा जाणं व्यर्थ आहे. आई ती आईच असते गड्या. पक्षी पंखाशिवाय शोभत नाही, हत्ती दाताशिवाय शोभत नाही, विहीर पाण्याशिवाय शोभत नाही, चांदण्या चंद्राशिवाय शोभत नाही, गाय दुधाशिवाय शोभत नाही, मंदिर दिव्याशिवाय शोभत नाही, आणि आई ममतेशिवाय शोभत नाही, आई मायेशिवाय शोभत नाही.